जो आरोप आहे, जो मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेला आहे, तर तो लक्षात घेता त्याच्यात काहीही स्ट्रेंथ त्याच्यात मिळत नाही, म्हणजे काही बळकट त्या आरोपात काही म्हणजे असं बळकट पुष्टी मिळेल असं बळकट असं काहीच मिळत नाही. न्यायालय पुढे काय म्हणतंय, लक्षात घ्या, माननीय मंत्री महोदयांनी माझ्यावर असा आरोप केलेला आहे की बळवंत पाटील आणि जे बंडू धट आहेत यांच्याकडे मी 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली, त्याच्यावर न्यायालयाने यांना उघडं पाडलेलं आहे. न्यायालय म्हणतंय की ह्याच्यात कुठलीही स्ट्रेंथ मिळत नाही, कुठलीही मजबूत पुरावा नाही. म्हणजे न्यायालय म्हणते की कुठला असा आधारच नाही, रिझनेबल ग्राउंड्स नाही, आधारच नाही कुठला असा की ॲप्लिकंट अॅक्युज्ड म्हणजे मी तुषार खरात यांनी हा अपराध केलेला आहे असा कुठला आधारच नाही, कुठला पुरावाच नाही असं न्यायालय म्हणतंय. बंडू धट आणि बळवंत पाटील यांनी ज्या स्टेटमेंट दिलेले आहेत, जे जबाब दिलेले आहेत दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये, तर त्या जबाबामध्ये म्हणजे एक्झॅक्टली कधी मीटिंग झाली, कधी फोन कॉल झाले की ज्याच्यामध्ये त्यांनी 5 कोटीची मी मागणी त्यांच्याकडे केलेली हा तपशीलच दिलेला नाही असं न्यायालय म्हणतंय. इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे, म्हणजे जे आयओ आहेत, जे पोलीस चौकशी करतायत, म्हणजे इथं अक्षय सोनवणे हे माझी चौकशी करत होते, तर यांना असं कुठलंच मटेरियल गोळा करता आलेलं नाही. म्हणजे फोन कॉल झालेले आहेत आमचं आपापसात, असं कुठलंच मटेरियल गोळा करता आलेलं नाही. इव्हन व्हॉट्सअप वरचे सुद्धा मेसेज यांना गोळा करता आलेला नाही, यांच्याकडे तो पुरावाच नाही. अशा पद्धतीचं न्यायालयाने पोलिसांवर सुद्धा अविश्वास दाखवलेला आहे. पोलिसांमधली उणीव, पोलिसांच्या चौकशीतलं पितळ न्यायालयाने उघडं पाडलेलं आहे. न्यायालय पुढे म्हणतंय, माझा हाच हेतू होता की न्यायालयाविषयी मला प्रचंड आदर आहे. मी न्यायालयाचे हात जोडून आभार व्यक्त करतो की न्यायालयाने माझी सत्य बाजू ऐकून घेतली, माझ्या वकिलाच्या माध्यमातून माझी सत्य बाजू ऐकून घेतली. आणि एवढंच नाही की जे तक्रारदार होते, मंत्री आहेत, ते मंत्री जयकुमार गोरे त्यांनी माझ्यावर जे आरोप केले होते आणि त्यांनी साक्षीदार म्हणून जे बळवंत पाटील आणि बंडू धट ह्या दोन्ही साक्षीदारांना त्यांचं जे स्टेटमेंट नोंदवलेलं होतं पोलिसांनी, तर त्याच्यामध्ये काहीही तथ्य, त्याच्यामध्ये काहीही आधार, काहीही पुरावा मिळालेला नाही. मी जनतेला सांगू इच्छितो की तक्रारदार कितीही मोठा असू द्या, ते मंत्री असू द्या, त्यांची कितीही मोठी ताकद असू द्या, परंतु न्यायालयासमोर सगळे समान असतात. न्यायालय सत्याचीच बाजू उचलून धरतं, न्यायालय सत्याचंच खरं मानतं. तर याच्यातून आपल्या लक्षात येईल, जे न्यायालय ह्यांचं पितळ उघडं पाडतं, यांना उघड्यावर पाडतंय, अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल केले जातील असं अक्षय सोनवणे मला बोलले होते. आणि जर तुम्ही नाही खोटं बोललं तर तुमचा दिगंबर आगवणे बनवला जाईल. लक्षात घ्या, दिगंबर आगवणे या व्यक्तीचं त्यांनी नाव घेतलं होतं. म्हणून तुम्ही स्वतःला याच्यातून ह्या केसमधनं बाजूला काढा. ते जे लोक आहेत, रामराजे नाईक निंबाळकर असतील, प्रभाकर देशमुख असतील, तर ही मंडळी त्यात अडकली तर अडकू द्या, पण तुम्ही स्वतः बाहेर निघा. असं मूर्खपणाचा, असा बावळटपणाचा सल्ला मला ह्या अक्षय सोनवणेंनी दिलेला होता. आणि त्यावेळी असे बोलले होते की तुम्हाला टायरमध्ये घालू, तुम्ही म्हणजे अतिशय कमरेखालच्या शिव्या दिल्या होत्या आणि बोलले जा काय न्यायालयाला सांगायचं ते सांगा, न्यायालय काय आमचं अमुक तमुक उपटत नाही, अशा पद्धतीच्या न्यायालयाविषयी सुद्धा हे अत्यंत अभद्र हा माणूस बोललेला होता. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मी 12वा भाग, जो नरकातील काळे गोरे ही जी माझी व्हिडिओ मालिका सुरू आहे त्यातील हा 12वा भाग मी आज आपणासमोर सादर करत आहे. आणि आजचा 12वा भाग हा आतापर्यंतच्या सगळ्या भागातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. याचं कारण असं की मी आज न्यायदेवतेविषयी, न्यायदेवतेने मला जामीन देताना काय म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे न्यायदेवता जर नसेल तर मी कदाचित 3-4 वर्षासाठी तरी आतमध्ये राहिलो असतो, परंतु मी 3-3.5 महिन्यामध्ये मी बाहेर आलेलो आहे. ते माझ्यावर न्यायदेवतेने खऱ्या अर्थाने अगोदरच न्याय दिलाय असं मी समजेन. कारण अजून फायनल निकाल लागलेला नाही. निकाल ह्याच्यामुळे लागलेला नाही की पोलिसांनी अजून चार्जशीटच दाखल केलेले नाहीत. चार्जशीट ज्यावेळी दाखल होईल त्याच्यावर सुनावण्या होतील, त्यानंतर मग याचा निकाल लागेल. तर अजून पोलिसांनी चार्जशीटच दाखल केलेले नाहीत. का दाखल केलेले नाहीत? खरं तर माझं पोलिसांना म्हणणं आहे, हात जोडून म्हणणं आहे की तुम्ही लवकर चार्जशीट दाखल करा. सगळ्या माझे जे 4 केसेस आहेत माझ्यावर, 4 माझं स्पष्ट म्हणणं आहे, मी घसा फोडून सांगतोय की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. मी न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे, वारंवार सांगितलेलं आहे, लेखी दिलेलं आहे की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. तर परंतु पोलिसांचं जर असं म्हणणं असेल की नाही मी खरंच अपराधी आहे, तर माझं तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही चार्जशीट दाखल करा आणि मला फाशीची शिक्षा झाली तरी चालेल,
परंतु तुम्ही चार्जशीट दाखल करा आणि सगळं पुरावे तिथं सादर करा, मी न्यायालय जे देईल ती शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु पोलीस हे करत नाहीत, पोलीस हे करणार नाहीत, लवकर चार्जशीट दाखल करणार नाहीत याची मला 100% खात्री आहे. याचं कारण असं की त्यांनी ही प्रकरणं जी आहेत माझ्याविषयी तक्रारी केलेल्या आहेत, ह्या सगळ्या खोट्या तक्रारी आहेत. बरं, ह्याच्यावर हळूहळू कळेलच, न्यायालय निकाल देईलच भविष्यात कधीतरी, त्यावेळी तर आणखी उघडे पडतील. परंतु आता मी जे मला न्यायालयाने जामीन दिलेला आहे त्या जामिनासंदर्भात मी बोलणार आहे आणि कागद हातात घेऊन बोलणार आहे. जे न्यायालयाने जामिनाचे जे आदेश पारित केलेले आहे, जे ऑर्डर दिलेली आहे, ती ऑर्डर हातात घेऊन बोलणार आहे. तर ही माझ्या हातामध्ये माननीय न्यायालयाची, वडूजचं जे अतिरिक्त सत्र न्यायालय आहे त्या न्यायालयाची ही ऑर्डर माझ्या हातात आहे. ही ऑर्डर माझ्या हातात आहे. मी नंतर ह्यातला जो महत्त्वाचा भाग आहे तो स्क्रीनवर दाखवेन सुद्धा. आणि पोलिसांनी आणि किंवा तक्रारदार आहेत यांनी कसं हे प्रकरण खोटं शिजवलेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी पहिली केस जी सांगतोय ती आहे माझ्यावर 5 कोटी रुपयांची खंडणीची जी खोटी केस दाखल झालेली होती त्याविषयी मी सांगणार आहे. न्यायालय आणि या माध्यमातून सांगत असताना मला न्यायालयाचेही आभार व्यक्त करायचे आहेत. हा माझा मूळ हेतू असा आहे की देवतारी त्याला कोण मारी अशी जी म्हण आहे तसं ती म्हण मला आठवते. कारण मला जेलमध्ये घालून संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला होता, अनेकांनी केला होता, सरकार होते, तक्रारदार होते, मोठी धेंड होती माझ्या विरोधात. परंतु देवाचीच कृपा माझ्यावर होती. देव म्हणजे कोण? तर न्यायदेवता. तर न्यायदेवतेने माझ्या समोर जे सत्य आलं त्या न्यायदेवतेने सत्याची बाजू घेतलेली आहे. माझी बाजू घेतली म्हणजे सत्याची बाजू घेतलेली आहे न्यायालयाने. आणि म्हणूनच हे जे न्यायालय आहे हे कसं देवासारखं असतं हे मला जनतेला सांगायचं आहे. म्हणजे तुमच्या विरोधात कोणी खोटं काही केलं तरी घाबरण्याचं कारण नाही, कारण तुमच्या पाठीशी देव आहे. देव म्हणजे कोण? तर न्यायालय. न्यायालय हे सत्याच्या पाठी, तुमच्या पाठी म्हणजे सत्याच्या पाठी नेहमी उभं राहतं. आणि माझ्या म्हणजे सत्याच्या पाठी न्यायालय कसं उभं राहिलेलं आहे हे मी ह्याच्यातून सांगणार आहे. मी आजच्या या भागामध्ये एकाच केसचं सांगणार आहे, बाकीच्या केसचंही मी नंतर वेगवेगळ्या भागामध्ये सांगेन, परंतु मी आजच्याच केसचं सांगणार आहे. आजची केस आहे ती माझ्यावर 5 कोटी रुपयाच्या खंडणीचा आरोप ठेवला गेलेला होता आणि त्यावरून अनेकांनी रणकंदन केलं होतं. अनेकांनी बातम्या लिहिल्या होत्या, खोट्या बातम्या लिहिल्या होत्या. मुख्य प्रवाहातील बातमीदारांनी खोट्या बातम्या लिहिल्या होत्या. मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रांनी खोटं लिहिलं होतं. जे तालुका स्तरावरचे जे काही माफिया किंवा पोलीस पुरस्कृत छोटे मोठे जे यूट्यूबर वगैरे आहेत, मोठे सोडून द्या छोटे, त्यांनी काय लिहिलं इकडे काय लक्ष द्यायची गरज नाही. जे काय अंड्यातनं बाहेर आलेली जी पिल्लं आहेत त्यांना अजून पत्रकारिताच नीट माहीत नाही, त्यांनी काय लिहिलं इकडे काय फार लक्ष द्यायची गरज नाही. त्यांना काय बोंबलायचे ते बोंबलू द्या. परंतु मुख्य प्रवाहातील दैनिकांनी माझ्या विरोधात या 5 कोटीच्या खंडणीच्या केस संदर्भात जे लिहिलं होतं ती कसं खोटं आहे, त्याच्यावर न्यायालयाने नक्की काय म्हटलेलं आहे हे मी याच्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे 25 पानाची ऑर्डर आहे बरं का, तब्बल 25 मला नीट बघू द्या. हां, तर बरोबर 25 पानाची ही ऑर्डर आहे. तर त्यातला जो महत्त्वाचा जो भाग आहे, जो त्या ऑर्डर मधला जो महत्त्वाचा भाग आहे तो तुम्हाला मी वाचून दाखवतो. तर ह्या ऑर्डरमध्ये काय म्हटलेलं आहे, FIR मधला एक महत्त्वाचा भाग इथं उद्धृत केलेला आहे. म्हणजे FIR मध्ये माझ्यावर जो गंभीर आरोप केलेला होता तर तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर जे मंत्री आहेत जयकुमार गोरे यांनी माझ्यावर तो 5 कोटी मी कसे मागितले, कुठे मागितले, कधी मागितले हे FIR मध्ये जे नमूद केलेलं आहे त्या FIR मधला भाग इथं न्यायालयाने त्यांच्या या ऑर्डरमध्ये जसा तसा त्यातला काही महत्त्वाचा भाग घेतलाय तो मी जसा तसा वाचून दाखवतो. असे असताना काही दिवसांपूर्वी श्री तुषार खरात हे माझे परिचयाचे असणारे श्री बळवंत संभाजी पाटील राहणार आंधळी तालुका मान जिल्हा सातारा हे दहिवडी येथे असताना त्यांना फोन करून मुंबई येथे बोलावून घेतले. त्यावेळी बळवंत पाटील हे तुषार खरात यांना मुंबई येथे भेटले. तर मला हसू येते कारण या बळवंत पाटलांना मी कधी फोनही केलेला नव्हता, कधी भेटलेलोही नाही, गेल्या 10-12 वर्षात कधी भेटलेलोच नाही. पण ठीक आहे, ह्याच्यात ते आरोप केलाय तो जसा तसा मी आरोप वाचून दाखवतो. पुढे काय म्हटलंय, त्यावर श्री बळवंत पाटील यांनी खरात यांना विचारले की मिटवायचे म्हणजे काय करायचे आहे. त्यावर तुषार खरात म्हणाले की मला जयकुमार गोरे मंत्री यांना 5 कोटी रुपये द्यायला सांगा.
वा रे वा. त्यातील 1 कोटी रुपये रक्कम ही तक्रारदार महिलांना द्यायची आहे व उर्वरित रक्कम माझ्याकरता ठेवायची आहे. त्यावर बळवंत पाटील यांनी तुषार खरात यांना सांगितले की मी गोरे साहेबांशी बोलतो व तुम्हाला सांगतो. तसेच मसवड येथे माझा परिचय असणारे विजय रामचंद्र धट उर्फ बंडू धट दहिवडी येथे असताना त्यांनी श्री खरात यांना फोन करून संपर्क साधला तरी बंडू धट यांना मिटवण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी केली, असं हे मंत्री जयकुमार गोरे यांनी FIR मध्ये असं नमूद केलेलं. स्वतः तक्रारदार मंत्री आहेत बरं का. आणि ते असं म्हणतायत की बळवंत पाटील आणि हे विजय उर्फ बंडू धट तर यांच्याकडे मी खंडणीची मागणी केली. तर याच्यावर न्यायालयाने काय म्हटलेलं आहे हे फार महत्वाचं आहे आणि बरंच काही म्हटलेलं आहे, परंतु यातला मी थोडक्यात महत्वाचा जो भाग आहे, गाभा आहे, तो मी लोकांना सांगणार आहे. याच्यावरून हे कसं हे प्रकरण किती खरं किती खोटं हे आपण सगळ्यांनी ठरवा. तर न्यायालय असं म्हणतंय, इफ द अपोरसेड एलिगेशन इन रिपोर्ट अंडर consideration are considered in order to find strength in attempt to commit extortion, then I do not find any strength. म्हणजे न्यायालय काय म्हणतंय की जो वरचा जो आरोप आहे जो मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेला आहे तर तो लक्षात घेता त्याच्यात काहीही स्ट्रेंथ त्याच्यात मिळत नाही. म्हणजे काही बळकट त्या आरोपात काही म्हणजे असं बळकट पुष्टी मिळेल असं बळकट असं काहीच मिळत नाही. न्यायालय पुढे काय म्हणतंय, The submissions of special PP for state in this regard are not acceptable at all. म्हणजे न्यायालय असं म्हणतंय की या संदर्भात जे सरकारी वकील आहेत त्या सरकारी वकिलांनी जे म्हणणं मांडलेलं आहे, सरकारी वकील म्हणजे जे मंत्री जयकुमार गोरे यांची जी बाजू मांडत होतं सरकारी वकील, त्यांनी जी काही याच्यामध्ये जे न्यायालयासमोर बाजू मांडलेली आहे ते नॉट ॲक्सेप्टेबल ॲट ऑल म्हणजे अजिबात स्वीकारण्यासारखं नाही. न्यायालय काय म्हणतंय, अजिबात स्वीकारण्यासारखं नाही. It is important to note here that the allegations which are made in report in this regard are entirely based upon hearsay information. न्यायालय असं म्हणतंय की इट इज इम्पॉर्टंट टू नोट हिअर म्हणजे इथं म्हणजे नोट करून घ्या की म्हणजे इथं महत्वाची मी नोट करू इच्छितो असं अशाचं न्यायालय काय म्हणतंय की ॲलिगेशन विच आर मेड इन रिपोर्ट म्हणजे ह्या रिपोर्टमध्ये FIR मध्ये जे ॲलिगेशन माझ्यावर जे आरोप केलेले आहेत इन दिस रिगार्ड आर एंटायरली बेस्ड अपॉन हिअर्स इन्फॉर्मेशन, ते पूर्णतः संपूर्णपणे केवळ IQ माहितीवर आधारलेले आहेत असं न्यायालय म्हणतंय. लक्षात घ्या, माननीय मंत्री महोदयांनी माझ्यावर असा आरोप केलेला आहे की बळवंत पाटील आणि जे बंडू धट आहेत यांच्याकडे मी 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली, त्याच्यावर न्यायालयाने यांना उघडं पाडलेलं आहे. न्यायालय म्हणतंय की हे याच्यात कुठलीही स्ट्रेंथ मिळत नाही, कुठलंही मजबूत पुरावा नाही. म्हणजे खरं तर पुढचं अजून वाचायचे, पुढचं सांगितल्यानंतर मी याचं पूर्ण आशय सांगतो. न्यायालय असं म्हणतंय, नो पर्टिक्युलर अबाउट एक्झॅक्ट डेट ऑफ अलेज्ड मीटिंग, एक्झॅक्ट डेट ऑफ अलेज्ड फोन कॉल्स ETC आर नॉट गिवन. म्हणजे न्यायालय असं म्हणतंय की माझं आणि बळवंत पाटील किंवा माझं आणि बंडू धट यांच्यासोबत एक्झॅक्टली त्यांच्यासोबत माझी कधी मीटिंग झाली ह्याची तारीख नाही नमूद केलेली. म्हणजे FIR मध्ये किंवा ते जे हे असतील हे सगळं चौकशीचा भाग असेल याच्यात एक नक्की तारीख किती होती, कोणत्या तारखेला मीटिंग झालेली आहे हे त्याच्यात नमूद नाही. एक्झॅक्ट डेट ऑफ अलेज्ड फोन कॉल म्हणजे एक्झॅक्टली कधी फोन केले ते एकमेकांना आम्ही ते ह्याच्यात माहिती नाही. पुढं असं म्हणतंय न्यायालय की द स्पेशल PP म्हणजे सरकारी वकील जे आहेत स्टेट ऑल्सो इन्व्हायटेड माय अटेन्शन टुवर्ड्स स्टेटमेंट ऑफ श्री बळवंत संभाजी पाटील ॲज वेल ॲज श्री विजय बंडू रामचंद्र धट विच आर रेकॉर्डेड ऑन 10 मार्च 2025. तर बंडू धट आणि बळवंत पाटील यांनी ज्या स्टेटमेंट दिलेल्या आहेत, जे जबाब दिलेले आहेत दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये, तर त्या जबाबामध्ये हे म्हणजे एक्झॅक्टली कधी मीटिंग झाली, कधी फोन कॉल झाले की ज्याच्यामध्ये त्यांनी 5 कोटीची मी मागणी त्यांच्याकडे केलेली हा तपशीलच दिलेला नाही असं न्यायालय म्हणतंय. आणि हे कधी त्यांनी स्टेटमेंट दिले तर 10 मार्च 2025 रोजी स्टेटमेंट दिले, त्या स्टेटमेंटमध्ये हा तपशीलच नाही. द एक्झॅक्ट डेट अँड टाइम ऑफ कॉल विच इज स्टेटेड बाय देम इन देअर स्टेटमेंट्स डू नॉट फाइंड एनी रिपोर्ट अंडर कन्सिडरेशन. म्हणजे
हे जे काही खंडणी मागण्यासंदर्भातली मीटिंग झाली किंवा फोन कॉल झाले याचा तपशील ह्या रिपोर्टमध्ये नाहीये असं न्यायालय म्हणते. इवन बघा न्यायालय पुढे काय म्हणते, इवन फॉर सेक ऑफ डिस्कशन इट इज अज्युम्ड फॉर अ मोमेंट दॅट माय कन्व्हर्सेशन, माफ करा, इवन फॉर सेक ऑफ डिस्कशन इट इज assumed for a moment that any conversation on phone would have taken place between applicant accused and those persons, then in that case it was not beyond reach of investigation authority to collect material during investigation about such a contact even through WhatsApp message between them. न्यायालय असं म्हणतंय की आपण एक क्षणभरापुरतं असं गृहीत धरू की असं काहीतरी कन्व्हर्सेशन झालं असेल, म्हणजे बोलणं झालं असेल माझं त्या दोघांशी. पण जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे, म्हणजे जे आयओ आहेत, जे पोलीस चौकशी करतायत, म्हणजे इथं अक्षय सोनवणे हे माझी चौकशी करत होते, तर यांना असं कुठलंच मटेरियल गोळा करता आलेलं नाही. म्हणजे फोन कॉल झालेले आहेत आमचं आपापसात, असं कुठलंच मटेरियल गोळा करता आलेलं नाही. इव्हन व्हॉट्सअपवरचे सुद्धा मेसेज यांना गोळा करता आलेला नाही, यांच्याकडे तो पुरावाच नाही. अशा पद्धतीचं न्यायालयाने पोलिसांवर सुद्धा अविश्वास दाखवलेला आहे. पोलिसांमधली उणीव, पोलिसांच्या चौकशीतलं पितळ न्यायालयाने उघडं पाडलेलं आहे. न्यायालय पुढे म्हणते, द इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटी हॅज नॉट प्रोड्युस्ड एनी सच मटेरियल ऑन रेकॉर्ड टू शो दॅट देअर वॉज कन्व्हर्सेशन बिटवीन दोज विटनेस अँड ॲप्लिकंट अक्युज्ड थ्रू व्हॉट्सअप कॉल. देअरफॉर आय हॅव टू ॲक्सेप्ट द सबमिशन ऑफ ॲप्लिकंट अक्युज्ड. म्हणजे न्यायालय असं म्हणतंय की पोलिसांना, म्हणजे माझ्यातलं आणि जे साक्षीदार आहेत बळवंत पाटील आणि बंडू धट यांच्यामधलं कुठलाही संवाद त्यांना न्यायालयासमोर सादर करता आलेला नाही. त्यांना कुठलाही पुरावा, मटेरियल म्हणजे कुठलंही साहित्य, साधनं हे न्यायालयासमोर देता आलेली नाहीत. अशा पद्धतीचं पोलिसांना अपयश आलेलं आहे असं न्यायालय, अशाचं न्यायालय याच्यामध्ये न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि इव्हन व्हॉट्सअप कॉलवर सुद्धा, व्हॉट्सअप कॉल म्हणजे हे काहीतरी असं म्हणणं मांडत होते सरकारी वकील आणि पोलीस की व्हॉट्सअप कॉल आहेत, तर व्हॉट्सअप कॉलचं सुद्धा यांना काही डिटेल्स देता आलेलं नाही आणि देऊ शकणार नाहीत. 10,000% देऊ शकणार नाहीत, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो. कारण असं काही झालेलंच नाही, असं काही खंडणीचा प्रकार झालेलाच नाही. तुषार घरात इतका हलक्या दर्जाचा पत्रकार नाही की अशा पद्धतीची खंडणी मागेल कुणाकडून, जो म्हणजे खंडणी हा प्रकार पत्रकारितेमधला अशोभनीय प्रकार आहे. मी काय तालुका लेवलचा किंवा जिल्हा स्तरावरचा पत्रकार नाही की असले गोरगरिबांवर अत्याचार होत असताना कुणाकडनं तरी असले पैशाचे धंदे करत बसेल असल्या थडकळस लायकीचा मी पत्रकार नाही. तर न्यायालय म्हणतंय की हे सगळं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जर ही अशी माहितीच सादर करू शकलेली नाही, त्यामुळे मी जे आरोपीचे वकील आहेत, म्हणजे जे माझे वकील आहेत, तर त्यांचं म्हणणं मला पटतंय अशाचं न्यायालय म्हणतायत. तर काय म्हणतायत ते, आय हॅव टू ॲक्सेप्ट द सबमिशन ऑफ काउन्सिल फॉर ॲप्लिकंट अक्युज्ड, म्हणजे आरोपीचे वकील म्हणजे माझे जे वकील आहेत त्यांचं मी म्हणणं ॲक्सेप्ट करतो, मी स्वीकारतो. ॲट दिस प्रायमा फ्रेश स्टेज, म्हणजे सकृत दर्शनी, म्हणजे ह्या आताच्या घडीला मी आरोपीच्या वकिलांचं म्हणणं मान्य करतो. तर काय आरोपीचे वकील म्हणतायत, श्री बळवंत संभाजी पाटील अँड श्री विजय बंडू रामचंद्र धट हॅव नेव्हर मेट द ॲप्लिकंट अक्युज्ड अँड नो एनी सॉर्ट ऑफ कन्व्हर्सेशन हॅज टेकन प्लेस बिटवीन देम ॲज स्टेटेड बाय देम इन देअर स्टेटमेंट्स ॲज वेल ॲज ॲट एनी टाइम ॲज अलेज्ड इन द रिपोर्ट. म्हणजे बळवंत संभाजी पाटील आणि तुषार खरात हे कधीही प्रत्यक्ष भेटलेले नाहीत. आणि एवढंच काय की त्यांच्यामध्ये म्हणजे त्या दोघांनी, बळवंत पाटील आणि धट यांनी जे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये खंडणी मागण्यासंदर्भातला जो संवाद झालेला आहे असं जे म्हणतायत, तो असा काही संवाद झालेलाच नाही. हे माझ्या वकिलांनी न्यायालयापुढे सांगितलेलं आहे आणि न्यायालयाला ते पटलेलं आहे. Therefore, allegation in report under consideration, which itself is based on hearsay information. तर हे जे काही FIR मध्ये जो काही हे जे सर्व माझ्याविषयीचे खंडणीविषयीचं जे काही म्हटलेलं आहे ते IQ माहितीवर आधारित आहे आणि इज ऑल्सो बेस्ड ऑन वीक फुटिंग, म्हणजे
कमकुवत आधारावर हा FIR आधारलेला आहे असं न्यायालय म्हणतंय. इट कॅनॉट बी सेड ॲट दिस प्रायमा फेस स्टेज दॅट देअर वॉज ऑल्सो अटेम्प्ट टू कमिट द ऑफेन्स ऑफ एक्स्टॉर्शन अंडर सेक्शन 308 BNS 2023. द सबमिशन ऑफ स्पेशल PP फॉर स्टेट आर ऑल्सो नॉट ॲक्सेप्टेबल. म्हणजे सरकारी वकिलांनी जे काय म्हटलेलं आहे ते अजिबात स्वीकारार्ह नाही, परंतु माझ्या वकिलांनी जे काय माझं म्हणणं मांडलेलं आहे ते मात्र न्यायालयाने स्वीकारलेलं आहे. मी बांधवांनो तुम्हाला एक बाब निदर्शनास आणून देऊ इच्छितो की खरं तर ते जे धट नावाचे जे ग्रस्त आहेत त्यांनी मला एकदा फोन केला होता आणि फोनवर मला शिव्या दिल्या होत्या. तर त्याचं रेकॉर्डिंग मी यूट्यूबवर टाकलेलं आहे. खरं तर हा तपशील पोलिसांनी न्यायालयासमोर सादर करायला पाहिजे, परंतु त्यांनी केलेलं नाही. याचं कारण असं की त्यांना माहिती आहे की हा तपशिलामुळे उलट आपण आणखी उताने पडू असं वाटलं असं म्हणून न्यायालयासमोर हा तपशीलच पोलिसांना सादर करता आलेला नाही. उलट त्याच्यामुळे खंडणीचा विषय राहू द्या बाजूला, उलट धमकीचं प्रकरण पुढं आलं असतं आणि उलट धमकी दिली म्हणून त्यांच्यावरच उलटा गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु न्यायालयाने उलट इथं धट हे उघडे पडलेत, धट आणि बळवंत पाटील की ते माझ्याशी कधी भेटलेलं नाही, आमचा कधी संवाद झालेला नाही असं कुठलाही पुरावा पोलीस न्यायालयासमोर सादर करू शकलेले नाहीत. आणि एवढंच नाही की धट यांनी मला धमक्या दिल्या होत्या याचे रेकॉर्डिंग आहेत ते सुद्धा, म्हणजे त्या फोन कॉलचाही संदर्भ न्यायालयाला त्यांनी दिलेला नाही. याचं कारण असं की त्यातून पुरावाच समोर आला असता की मलाच उलट धमक्या दिलेल्या आहेत. खंडणी मागायचं राहू द्या बाजूला, उलट मलाच धमक्या दिलेल्या आहेत हा पुरावा न्यायालयासमोर आला असतात. त्या विषयावर पोलीस न्यायालयासमोर मूग गिळून गप बसलेले आहेत असं दिसते. आणि मग तुम्हाला सांगतो की न्यायालयाने पुन्हा शेवटच्या पॅरामध्ये 30व्या पॅरामध्ये परत एकदा काय म्हटलंय ते बघूया. न्यायालय असं म्हणतंय की इन द व्ह्यू ऑफ ऑल द aforesaid discussion, I have come towards the conclusion at the prima facie stage that accusation against this applicant accused for an offense under section म्हणजे कलम त्यात दिलेले. म्हणजे न्यायालय असं म्हणतंय की वरील सगळं डिस्कशन म्हणजे 24व्या पानावर न्यायालयाने असं म्हटलंय की जे 24 पानाचं जे काही संपूर्ण डिस्कशन आहे आणि हे जे डिस्कशन आहे हे सगळं लक्षात घेता मी या निष्कर्षाप्रत आलेलो आहे की या प्राथमिक स्टेजला प्रायमा फेस या स्टेजला मी आता अशा निष्कर्षापर्यंत आलेलो आहे. न्यायालय असं म्हणतंय की ही जी काही कलमं माझ्यावर लावलेली आहेत ती कलमं सगळी बेस्ड ऑन वीक फुटिंग, म्हणजे ही सगळे जे आरोप आहेत आणि ही जी सगळी कलमं माझ्यावर लावलेली आहेत, कुठली कलमं आहेत बघा. कलम 338, 308 2, 356 2, 308 3, 308 4, 308 5, 336 2, 336 3, 336 4 BNS कायद्यानुसारची ही जी कलम आहेत ती सगळी वीक फुटिंगवर आधारलेली आहेत. वीक फुटिंग म्हणजेच कमकुवत आधारावर ह्या सगळा FIR आधारलेला आहे. न्यायालयामध्ये देर आर नॉट रिझनेबल ग्राउंड्स टू बिलीव्ह दॅट द ॲप्लिकंट अक्युज्ड हॅज कमिटेड अन ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 338 ऑफेन्स पनिशेबल अंडर 61(2) ऑफ BNS 2023. तर देर आर नॉट रिझनेबल ग्राउंड्स म्हणजे न्यायालय म्हणते की कुठला असा आधारच नाही, रिझनेबल ग्राउंड्स नाही, आधारच नाही कुठला असा की ॲप्लिकंट अक्युज्ड म्हणजे मी तुषार खरात यांनी हा अपराध केलेला आहे असा कुठला आधारच नाही, कुठला पुरावाच नाही असं न्यायालय म्हणतंय. आणि पुन्हा न्यायालय असं म्हणतंय की on the basis of allegation in report as well as material brought on record during the investigation by investigation authority in accordance with its report. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटीने म्हणजे पोलिसांनी म्हणजेच अक्षय सोनवणे यांनी जे मटेरियल न्यायालयासमोर आणलेलं आहे ते पाहता ह्याच्यात कुठलंही रिझनेबल ग्राउंड नाहीये असं न्यायालय स्वतः म्हणतंय. इन सच सर्कमस्टान्सेस इट विल नॉट बी जस्ट अँड प्रॉपर टू डिटेन द अक्युज्ड बिहाइंड बार. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे कुठला पुरावाच नाहीये, तुषार खरात यांनी हा अपराध केलेला कुठला पुरावाच नाहीये, मग असे असताना त्यांना तुरुंगात ठेवणं हे न्यायोचित नाही आणि योग्य नाही असं न्यायालय म्हणतंय. त्यात न्यायालय असं म्हणतंय की एक्सेप्ट द एलिगेशन फॉर अन ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 338 म्हणजे 338 एक जे कलम लावलंय तर कंसात असं म्हटलेलं आहे न्यायालय की विच इट सेल्फ इज नॉट प्रायमा फेस मेड आउट. म्हणजे 338 नावाचं जे कलम आहे ते सुद्धा
म्हणजे सिद्ध होत नाही किंवा त्याचे पुरावे मिळत नाही. ॲलिगेशन फॉर रिमेनिंग ऑफेन्सेस आर नॉट इन रिस्पेक्ट ऑफ ऑफेन्सेस पनिशेबल विथ डेथ ऑर इम्प्रिझमेंट फॉर लाईफ. म्हणजे हे जे काही बाकीची जे काही कलम झालं म्हणजे खंडणीचं कलम तर निकालीच काढलं एका तडाख्यात न्यायालयाने, परंतु निकाली काढलं म्हणण्यापेक्षा निकाली म्हणू शकत नाही, परंतु त्याच्यात काही तथ्य नाही, त्याच्यात काही आधार नाही मजबूत असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. परंतु इतर जी कलम आहेत ती त्याच्यात 338 ह्या कलम सुद्धा मेड आउट होत नाही, म्हणजे त्याच्यातही काही दिसत नाही. आणि बाकीची जी काही कलम लावलेली आहेत ती सुद्धा उम्र कैद किंवा मृत्यूदंड या अशा शिक्षेमध्ये मोडणारी नाहीत. त्याच्यामुळे न्यायालयाने मला जामीन मंजूर केलेला आहे. हा व्हिडिओ सादर करण्यापाठीमागचं माझं हेच म्हणणं होतं की माझा हाच हेतू होता की न्यायालयाविषयी मला प्रचंड आदर आहे. मी न्यायालयाचे हात जोडून आभार व्यक्त करतो की न्यायालयाने माझी सत्य बाजू ऐकून घेतली, माझ्या वकिलाच्या माध्यमातून माझी सत्य बाजू ऐकून घेतली. आणि एवढंच नाही की जे तक्रारदार होते, मंत्री आहेत, ते मंत्री जयकुमार गोरे हे त्यांनी माझ्यावर जे आरोप केले होते आणि त्यांनी साक्षीदार म्हणून जे बळवंत पाटील आणि बंधू धट ह्या दोन्ही साक्षीदारांना त्यांचं जे स्टेटमेंट नोंदवलेलं होतं पोलिसांनी, तर त्याच्यामध्ये काहीही तथ्य त्याच्यामध्ये काहीही आधार काहीही पुरावा मिळालेला नाही. मी जनतेला सांगू इच्छितो की तक्रारदार कितीही मोठा असू द्या, ते मंत्री असू द्या, त्यांची कितीही मोठी ताकद असू द्या, परंतु न्यायालयासमोर सगळे समान असतात. न्यायालय सत्याचीच बाजू उचलून धरतं, न्यायालय सत्याचंच खरं मानतं. तर हे याच्यातून आपल्या लक्षात येईल. आणि दुसरं हेही लक्षात घ्या की पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. आता ह्याच्यामध्ये न्यायालयाने मला जे अक्षय सोनवणे आहेत त्यांनी मला ताब्यात घेतलं होतं, नंतर अरेस्ट केलं आणि कशासाठी तर खंडणीसाठी. परंतु बांधवांनो, या खंडणीचा कुठलाही पुरावा पोलिसांना सादर करता आलेला नाही. न्यायालयाने वारंवार म्हटलेलं आहे की पोलिसांना त्यांच्या चौकशीमध्ये असा कुठलाही पुरावा सादर करता आलेला नाही. परंतु त्रास मात्र मला सहन करावा लागला. मला मी जरी आरोपी असलो तरी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे अत्यंत वाईट वागणूक या अक्षय सोनवणेंनी दिली होती. मला बोलले होते की तुम्हाला टायरमध्ये घालून मारू ते. आणि कशासाठी टायरमध्ये घालून मारू म्हणत होते, तर तुम्ही खोटी नावं घ्या, तुम्ही प्रभाकर देशमुखांचं खोटं नाव घ्या, तुम्ही रामराजे नाईक निंबाळकरांचं खोटं नाव घ्या, त्यांनी रणजित देशमुखांचं तिथं नाव घेतलेलं होतं. त्यांनी त्यावेळी अक्षय सोनवणे यांनी त्यावेळी रुपेश कदम या पत्रकारांचा त्यावेळी उल्लेख केला होता. त्याच्यानंतर त्यांनी इंदलकर नावाचे कोणीतरी ग्रस्त आहेत त्यांचा उल्लेख त्यावेळी केला होता. तर ह्या ज्या लोकांना मी ओळखतच नाही त्यांची नावं मला घ्या असे म्हणत होते. आणि तुम्हाला सांगतो बांधवांनी, त्यांनी त्यावेळी एक भयानक असं मला असे बोलले होते की तुम्ही जर खोटं बोलला नाही तर तुमच्यावर आणखी 2-4-5 खोटे गुन्हे दाखल केले जातील. तर कसे, तर हे बघा, हे अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल केले जातील जे न्यायालय ह्यांचं पितळ उघडं पाडतंय, यांना उघड्यावर पाडतंय, अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल केले जातील असं अक्षय सोनवणे मला बोलले होते. आणि जर तुम्ही नाही खोटं बोललो तर तुमचा दिगंबर आगवणे बनवला जाईल. लक्षात घ्या, दिगंबर आगवणे या व्यक्तीचं त्यांनी नाव घेतलं होतं. ते बोलले दिगंबर आगवणेकडे पैसा तरी आहे, ते लढू तरी शकतात कोर्टामध्ये, तुमच्याकडे काय आहे. आणि म्हणून तुम्ही स्वतःला याच्यातून ह्या केसमधनं बाजूला काढा. ते जे लोक आहेत, रामराजे नाईक निंबाळकर असतील, प्रभाकर देशमुख असतील, तर ही मंडळी त्यात अडकले तर अडकू द्या, पण तुम्ही स्वतः बाहेर निघा. असं मूर्खपणाचा, असा बावळटपणाचा सल्ला मला ह्या अक्षय सोनवणेंनी दिलेला होता. आणि त्यावेळी मी बोललो होतो की त्यावेळी मला रात्रभर झोप लागली नाही. ते बोलले होते की 4-5 खोटे गुन्हे दाखल करून तुम्हाला मोखा लावू, आणि जर मोखा लागला तर तुम्ही दिगंबर आगवणे यांच्यासारखं जेलमध्ये सडाल. दिगंबर आगवणे हे गेले 3-1 वर्ष जेलमध्ये आहेत, त्यांच्यावरही फलटणमध्ये अशाच प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या विषयावर मी नंतर कधीतरी बोलेन. तर असे दिगंबर आगवणेंची त्यांनी भीती मला दाखवली होती आणि या सगळ्या आणि मोका लावू असं त्यांनी सांगितलं होतं. आणि मग त्यावेळी मला रात्रभर झोप लागली नव्हती, मी टेन्शनमध्ये होतो. आणि मग मी काही लोकांजवळ, तिथं पोलीस असतील कोणी असतील यांच्याजवळ असं बोललो होतो की उद्या मी ह्यांची, अक्षय सोनवणेंची न्यायालयासमोर तक्रार करतो. आणि हेच जाऊन कुणीतरी अक्षय सोनवणेंना सांगितलं. दुसऱ्या दिवशी अक्षय सोनवणे तना करत आले होते. त्यांच्या अंगात ती कडक लक्ष्मी सरकार अंगात संचारल्यासारखे दाना धावत आले होते माझ्याकडे. मला बोलले होते की मला शिव्या दिल्या त्यांनी घाणेरड्या. आणि त्यावेळी असे बोलले होते की तुम्हाला टायरमध्ये घालू, तुम्ही म्हणजे अतिशय कमरेखालच्या शिव्या दिल्या होत्या. आणि बोलले जा काय न्यायालयाला सांगायचे ते सांगा, न्यायालय काय आमचं अमुक तमुक उपटत नाही. अशा पद्धतीच्या न्यायालयाविषयी सुद्धा हे अत्यंत अभद्र हा माणूस बोललेला होता. ह्याची
तर हे म्हणजे ज्या न्यायव्यवस्थेने मला त्यांच्याकडे दिलेलं होतं, ताब्यात दिलेलं होतं, मला तिथं आतमध्ये ठेवण्यासाठी दिलेलं होतं, चौकशी करण्यासाठी दिलेलं होतं, त्या न्यायालयाविषयी सुद्धा हे महाशय शिंगम हे असे वाईट पद्धतीने बोलले होते. आपण इतके डॅशिंग पोलीस ऑफिसर आहोत, इतके मोठे पोलीस ऑफिसर आहोत, तर तुम्ही साधा एक पुरावा माझा न्यायालयासमोर सादर करू शकलेला नाही. न्यायालयाने जे ताशेरे ओढलेले आहेत तुमच्यावर, तुम्ही पुरावे सादर करू शकलेले नाहीत. तुम्हाला खरं तर या पोलीस अधिकाऱ्यांना ह्या असे ताशेरे ओढल्यानंतर ह्यांना खरं तर तोंड दाखवायला जागा नाही समाजामध्ये. यांनी तोंड लपवलं पाहिजे, स्वतःची बदली करून घेतली पाहिजे. इतकं नामुष्कीजनक हे आहे. परंतु जी म्हण आहे की जाऊ दे, आता मी त्या म्हणीचा उल्लेख करत नाही, परंतु कारण फारच ती झाल म्हण आहे. पुन्हा मी फार झाल बोलतो असं म्हटलं जातं. परंतु ह्यांनी जनाची नाही तर मनाची तरी थोडी ठेवावी की न्यायालयाने तुमचं पितळ उघडं पाडलेलं आहे. तुम्ही न्यायालयासमोर कुठलंही पुरावा सादर करू शकलेला नाही. आणि वरून तुमचे जे काही पाळीव पत्रकार आहेत, एखादा दुसरा, एखाद्याबद्दलच मी बोलतोय, की त्याला असंच सांगता की आम्ही तक्रारीच्या आधारे अरेस्ट करत असतो आणि मग ते न्यायालय ठरवतं तिकडं की काय करायचं काय नाही. पण न्यायालयाने ते ठरवत असताना तुम्ही चौकशीमध्ये कसे अपयशी झालेले आहात हे तुम्हाला अगदी उघडं पाडलंय ना. त्याच्यावर काय ती तुमची जबाबदारी आहे की नाही? तुम्हाला उघडं पाडलेलं आहे, तुम्ही पुरावे सादर करू शकलेले नाहीत. ही तुमच्यासाठी नामुष्की आहे, तुमच्या खाकी वर्दीसाठी नामुष्की आहे. तुम्ही कुणाचं तरी ऐकून खोटे गुन्हे दाखल करता आणि आमच्यासारख्या निरपराध निष्पाप लोकांसाठी, जे आम्ही संविधानासाठी लढतो, लोकशाहीसाठी लढतो, समाजासाठी लढतो, तळागाळातल्या लोकांसाठी लढतो, आणि तुम्ही कुणासाठी लढता हे अख्खी जनता बघते. तर बांधवांनो, हे मी माझ्या पहिल्या केसचं, पहिली नाही दुसरी केस होती, ह्या दुसऱ्या केसमधलं हा खोटारडेपणा तुमच्या समोर मांडलेला आहे. न्यायालयाने काय म्हटलंय ते मी सगळं सांगितलेलं आहे. आणि उरलेले जे 4 प्रकरण आहेत त्याचीही मी माहिती हळूहळू तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यात देईन. ही माहिती मी पहिल्यांदा ह्याच्यामुळे दिली की ह्याच्यामध्ये मंत्री स्वतः माझे तक्रारदार होते. माझ्यावर मंत्र्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याच्यामध्ये काय पुरावे आढळलेले आहेत हे जनतेला कळावं, तमाम महाराष्ट्राला कळावं. जे विद्वान लोक आहेत, जे एलाइट वर्ग आहे, त्या सगळ्यांना कळावं आणि त्या आधारे पोलीस कसं काम करतं हेही लोकांना कळावं, मंत्री महोदय कसे काम करतात हेही लोकांना कळावं आणि न्यायालय कसं न्याय देण्याचं काम करत असतं हेही लोकांना कळावं. म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. धन्यवाद.